टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष, भगव्या पताका खांद्यावर घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांचा उत्साह आणि विठ्ठलनामात रंगलेला परिसर। प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने वारी पंढरीची, ज्ञानगंगा प्रवरेची या संकल्पनेतून साकारलेला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळा आज लोणी येथे उत्साहात संपन्न झाला। आषाढी एकादशीनिमित्त आयोजित या वारीचे नेतृत्व संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिता विखे पाटील यांनी केले। सकाळपासूनच गावोगावच्या शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या दिंड्या टाळ मृदुंगाच्या गजरात व विठू नामाच्या जयघोषात लोणीतील मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करीत रिंगण सोहळ्याच्या मैदानाकडे रवाना झाल्या। विद्यार्थी, पालक व शिक्षक भगव्या वेशभूषेत सहभागी झाले होते। हातात भगवे झेंडे, मुखी हरिपाठ आणि अंगी उत्साह घेऊन निघालेल्या या दिंड्यांनी अवघे परिसर विठ्ठलमय केला। रिंगण सोहळ्याच्या मैदानात या दिंड्यांचे भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ही वारी म्हणजे साक्षात पंढरपूरची अनुभूती। सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा सोहळा महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या नजरा वेधणारा आहे। लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित उदयीत वर्षी सोहळा वारी पंढरीची आणि ज्ञानगंगा प्रवरेची परंतु आपल्या संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारचा एक उपक्रम असला पाहिजे। आज या ठिकाणी आपण तो साजरा करतोय आषाढीच्या पार्श्वभूमीवर। आज वारी पंढरीची आणि ज्ञानगंगा प्रवरेची या सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचं दर्शन घडवणारं चित्र आपल्याला आषाढी वारीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं। या निमित्तानं डॉक्टर सुस्मिता विखे, सर्व प्राचार्य, सर्व मुख्याध्यापक, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले, माझे सर्व विद्यार्थी बांधव भगिनी आणि त्यांना प्रोत्साहन ज्यांनी आपल्या सर्व पालकांनी दिलं त्या सर्वांचं या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। तर म्हणजे वारीमध्ये अध्यात्म आहे, सामाजिक समरसतेचा संदेश आपण देतोय, सनातन संस्कृतीचं परंपरेचं दर्शन घडवणारा एक राजा सोहळा होता। ज्ञानोबा तुकारामाच्या नामघोषानं विठ्ठलाच्या दर्शनाने आसोतील आपलं भक्तत्व आहे। अशा वारीतून दुःख विसरून माऊलीच्या अंतःकरणामध्ये आपला सर सुख पाहतोय। 20, 25 लाख वारकरी 250 किलोमीटर 18 दिवसाचा प्रवास करून पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला पोहोचतायत। एकच मनामध्ये इच्छा आहे, आकांक्षा आहे की पांडुरंगाचं दर्शन व्हावं आणि आपल्या सगळ्या दुःख आणि आकांक्षा पांडुरंगाच्या पुढे मांडाव्या। तर म्हणजे आपल्या या परंपरेला पुढे घेऊन जाण्याचा वारसा आपल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने या ठिकाणी सुरू ठेवला, मी खरं मनापासून त्यांना धन्यवाद देतो। तर म्हणजे आज आपल्या विद्यार्थ्यांना धार्मिक परंपरेची माहिती व्हावी, संत संप्रदाय आणि समाजाचा हाच उद्देश या वारीच्या पाठीमागे आपला होता। आणि म्हणून तसं ज्ञानोबांनी म्हटलंय, टाळी वाजावी उडी उभारावी, वाट ही चाळावी पंढरीची, संत सुखा मिळालं, अतिशय उत्कृष्ट वर्णन या वारीचं केले आहे। आज मला आदरणीय पद्मश्री विखे पाटील, आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची मनापासून आठवण होते की त्यांनी वारकरी संप्रदायासाठी केलेले योगदान अतिशय मोठं होतं। आणि म्हणून मला आधी पुढे घ्यायचं नाही, आज मला उद्धव महाराजांना धन्यवाद द्यायचे, ते सुद्धा आपल्या वारीमध्ये झालेले आहे। तर म्हणजे हा एक उदयीत सोहळा मी सुरुवातीला म्हटलं की प्रसार माध्यमाच्या सर्व प्रतिनिधींचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो। या सोहळ्याकरता ते आज उपस्थित झाले। आज पंढरपूरला उद्या पहाटे शासकीय महापूजा होणार आहे। उद्या आषाढी आपण सगळी साजरी करणार आहोत आणि आज त्या पार्श्वभूमीवर हा जो उदयीत सोहळा आपण साजरा केलाय, आपण सर्व सहभागी झालेल्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो। आणि शेवटी अवघा रंग एक झाला, रंग रंगी रंगला श्रीरंग असं मला हरकत नाही। या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। रामकृष्ण हरी। घोड्यांच्या सहभागासह पारंपरिक रिंगण सोहळा पार पडला।
मैदानावर पंढरपूरची प्रतिकृती निर्माण झाल्याचा अनुभव उपस्थितांना आला. खास आकर्षण ठरले ते व्यासपीठावरील फुगडीचे क्षण. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व शालिनीताई विखे यांची, तसेच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांची फुगडी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आनंदाने पाहिली. यावेळी जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, हभप उद्धव महाराज मंडलिक, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, सौ शालिनीताई विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील, सौ सुवर्णा विखे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद, लोणी.